इथे पहा 6 + 1 हा 7 आला आणि 8 + 1 हा 9 आला. इथे 4² + 9² इज इक्वल टू 97. म्हणजे या स्मॉलेस्ट 2 नंबरची ॲडिशन केल्यानंतर 97 आलं आणि लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर जो आहे तो किती आहे 144 आहे. म्हणजे ह्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज या मोठ्या संख्येच्या वर्गाएवढी नाही. मग आपण कसं लिहिणार? देअरफॉर हिअर 4² + 9² इज नॉट इक्वल टू 12². Therefore, the square of the largest number is not equal to the sum of the squares of other two numbers, and therefore 4, 9, 12 is not Pythagorean triplet. आता या पुढची जी उदाहरणं जी आहेत ती तुम्हाला सोडवायची आहेत. यामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत पहा. उदाहरण क्रमांक 3 हे 5, 12, 13. Example number 4, 24, 70, 74. Example number 5, 10, 24, 27. ही जी 3 उदाहरणे जी आहेत ते वरच्या पद्धतीनं तुम्ही सोडवायची आहेत. अजून एक उदाहरण आहे 11, 60 आणि 61. पहा एक्झाम्पल नंबर 6, 11, 60, 61. ही 1, 2, 3 आणि 4 उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत. पुस्तकामध्ये बघून या प्रॅक्टिस सेटमधली आणि ही 2 नमुन्याची उदाहरण दिलेत. यामध्ये कुठले 3 संख्यांचा समूह जो आहे तो पायथागोरियन ट्रिपलेट आहे आणि कोणता समूह हा पायथागोरियन ट्रिपलेट नाही हे तुम्हाला पाहावयाचं आहे. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. हा क्वेश्चन नंबर 2. इन फिगर अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री. MNP हा 90 डिग्री आहे. सेगमेंट NQ इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट MP. MQ इज इक्वल टू 9, PQ इज इक्वल टू 4. देन फाइंड NQ. या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या किमती दिलेत पहा. MQची किंमत ही 9 दिलेली आहे पहा इथे. पुढे QPची किंमत 4 दिलेली आहे आणि ही NQची किंमत काढायला सांगितली. पहिली गोष्ट या ट्रायंगलमध्ये आपल्याला काय दिलं आहे ते आपण लिहिणार आहे की हा ट्रायंगल जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. इन ट्रायंगल MNP अँगल MNP is equal to 90 degree and NQ is perpendicular to MP. हा पार्ट जो आहे तो गिवन्स आहे. मग यामध्ये आपण हा सेगमेंट आणि ह्यामध्ये तिन्ही सेगमेंटमध्ये एक रिलेशन आहे. त्याला आपण जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी असे म्हणतो. देअरफॉर बाय जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी कशी वापरतो यात जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी आपण. NQचा स्क्वेअर हा जो परपेंडिक्युलर काढलेला असतो त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू PQ. MQ इंटू QP किंवा PQ. यात किमती भरा. आता ह्या NQची किंमत आपल्याला काढायची. फाइंड आउट NQ असं म्हटलं. NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQची किंमत किती आहे 9 इंटू 4. देअरफॉर NQ स्क्वेअर इज इक्वल टू 36. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. देअरफॉर NQ इज इक्वल टू 6
या पद्धतीनं उत्तराला अशी आपण चौकट टाकूया. टेकिंग स्क्वेअर रूट आपण वर्गमूळ घेतलेला आहे. आपण एक्झाम्पल नंबर 3 पाहूया. पहा एक्झाम्पल नंबर 3 मध्ये काय माहिती दिलेली आहे पहा. इन फिगर अँगल QPR is equal to 90 degree. Segment PM is perpendicular to segment QR and Q dash M dash R. PM is equal to 10, QM is equal to 8. Find QR काढायला सांगितले. मग वरती जसं आपण ह्या काटकोन त्रिकोण दिला आहे आणि त्याच्या काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर लंब टाकला जातो, त्यावेळी जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी वापरायची आहे. मग बिकॉज जे दिले ते लिहिणार. इन ट्रायंगल QPR, angle QPR is equal to 90 degree and segment PM perpendicular to segment MR. Therefore, by geometric mean property, इथे प्रॉपर्टी यूज करूया. PM स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू MR. किमती ठेवा. PMची किंमत किती आहे? 10 आहे. 10 स्क्वेअर इज इक्वल टू QMची किंमत 8 इंटू MR. हा स्क्वेअर करा. 100 इज इक्वल टू 8 इंटू MR. आता MR हा इथे 8 हा मल्टिप्लिकेशनला आहे, तो 100ला डिवायडेड बाय होईल. देअरफॉर MR इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 8. बाय 8ने डिवाइड करा. 8 एके 8, 2 राहिले, त्याच्यावर घेतला 0. 8 दुनी 16, राहिले 4, त्याच्यावर घेतला 0. 8 पंचे 40. देअरफॉर MR इज इक्वल टू 12.5. आता आपल्याला विचारले काय? QR विचारले पहा. देअरफॉर QR इज इक्वल टू QM प्लस MR, या दोघांची ॲडिशन करा. इज इक्वल टू हे किती आहे? QMची किंमत 8 प्लस 12.5. पहा 12 आणि 8 20 आणि पुढचा पॉईंट 5 म्हणजेच 20.5. इथं उत्तर लिहितो. कशाची किंमत काढली आपण? QRची. QR इज इक्वल टू 20.5. या पद्धतीनं उत्तर असं आपण चौकटीत लिहितो. पुढचं उदाहरण आहे 4. फाइंड RP and PS using the information given in triangle PSR. आता या ट्रायंगल PSR मध्ये जी माहिती दिली आहे ती पहिल्यांदा लिहूया. इन ट्रायंगल PSR अँगल P किती दिला आहे? 30 डिग्री. अँगल S किती दिला आहे पहा. इथं साईन कोणतं आहे? 90चं आहे, म्हणून अँगल S 90 डिग्री. आता 90 प्लस 30 120 आणि हे 180 मधून गेल्यानंतर अँगल R इज इक्वल टू 180 मधून ह्या दोन्ही अँगलची बेरीज काय करणार? वजा करणार आहे. कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज द सम ऑफ 3 अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणून 180 मधून हे 120 गेले, हे 60 आले. अँगल R हा 60 आला, P हा 30 आला, S 90 आहे. देअरफॉर ट्रायंगल PSR इज 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. मग तुम्ही प्रॉपर्टी पाहिली आहे पहा.
प्रॉपर्टी कोणती पाहिल्या? 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्रीची प्रॉपर्टी पाहिल्या. द साईड अपोजिट टू 30 डिग्री, पहिल्यांदा आपल्याला काय काढायला सांगितले? आर पी काढायला सांगितले. मग 30 अंशाच्या कोनासमोरची बाजू आपण कशी काढतो? एस आर इज इक्वल टू हाफ इंटू हायपोटेन्यूज पी आर. म्हणजे साईड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ हायपोटेन्यूज. याला रिझन आपण लिहिणार आहे पहा, साईड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ हायपोटेन्यूज. देअरफॉर एस आरची किंमत आपल्याला माहिती आहे, हा 2 इथं डिवायडेड बाय, म्हणजे हा मल्टिप्लिकेशनला आला. देअरफॉर पी आर किंवा आर पी इज इक्वल टू पी आर इज इक्वल टू 12 आणि हे आपल्याला विचारले. आता ही किंमत आपण 12 काढलेली आहे. दुसरा आकडा काय विचारला आहे? पी एस विचारलेला आहे. देअरफॉर पी एस ही बाजू जी आहे ती या 60च्या अपोजिट आहे, बरोबर. पी एस द साईड अपोजिट टू 60 डिग्री इज √3 अपॉन हायपोटेन्यूज पी आर. याला रिझन येईल साईड अपोजिट टू 60 डिग्री. देअरफॉर पी एस इज इक्वल टू √3 अपॉन 2, पी आरची व्हॅल्यू 12, 2 1 2, 2 6 12, म्हणजेच 6 इंटू √3. देअरफॉर पी एस इज इक्वल टू 6 इंटू √3. ही दुसरी किंमतसुद्धा आपण या ठिकाणी काढलेली आहे. अजून एक आपण या ठिकाणी उदाहरण पाहणार आहोत. पहा, या पद्धतीनं हे उदाहरणं सोडवायचे आहेत. या प्रॉपर्टीचा सर्व उपयोग करायचा आहे. पहा, एक्झाम्पल नंबर 5. हा ट्रायंगल दिलेला आहे. ट्रायंगल ए बी सी, ए बी आणि बी सी ह्या इक्वल दिलेत आणि ए सी हा ए सीची किंमत हायपोटेन्यूज जो आहे तो √8 दिलेला आहे आणि अँगल बी 90 डिग्री दिला आहे. म्हणजे तुम्ही ह्या दोन साईड इक्वल असतील तर हे अँगल्स कसे होतात? 45 आणि 45, म्हणजे हा 90 आणि हा 45 प्लस 45 हे 90 प्लस 90 180. आता फॉर फाइंडिंग ए बी अँड बी सी कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी असं म्हटले. ए बी इज इक्वल टू बी सी. ह्याला रिझन काय येईल? हे दिलेलं आहे, म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणणार आहे ते गिवन. पहा, ही उत्तरं जी भरता त्याला बरोबर ब्रॅकेट करणं आवश्यक आहे. अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीचा एखादा प्रश्न जर विचारला तर हे सर्व तुम्हाला लिहावं लागेल आणि रिकाम्या जागा भरतात जिथं चौकटी घातलेल्या असतील तिथे सुद्धा तुम्ही चौकटी घालणं आवश्यक आहे. अँगल बी ए सी या अँगलचं माप किती येणार? 45 डिग्री. पहा, त्यानंतर ए बी आणि बी सी, मग 45 आणि 90 डिग्री अँगल ट्रायंगल असेल तर पहा, साईड अपोजिट टू हायपोटेन्यूज इज 1/√2 टाइम्स द हायपोटेन्यूज. म्हणजेच इथे किंमत येईल पहा 1/√2 इंटू ए सी. पहा, ह्या ए बी किंवा बी सीची किंमत जी आहे ती ए सीच्या काय येईल? 1/√2 इंटू ए सी. आता इथे आपण 1/√2 लिहिला, बरोबर. मग इथे हा तसाच येईल 1/√2, कारण ह्याची फोड केली फक्त. 4 दुनी 8 आणि 4चं वर्गमूळ आपण 2 बाहेर घेतलं, हा वर्गमुळात 2 तसाच. हा √2 निघून जातो आणि राहतो इथं फक्त 2. एवढंच उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. हे सर्व 1 ते 5 पर्यंतचे प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजावून घ्यायचे आहेत आणि आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत, कारण यावरती आधारित आपल्या वार्षिक परीक्षेला किंवा सामायिक परीक्षेला, सराव परीक्षेला किंवा चाचणीला सुद्धा उदाहरणं असतात. व्यवस्थित समजावून घ्या. आपल्या वहीमध्ये ही गणितं उतरवून काढायची आहेत. धन्यवाद.